बघा काय, ए आरसीसी कॉलम 400 बाय 400 mm. सगळ्यात पहिलं आता इथं कुठलाही आरसीसी कॉलम 400 बाय 400, मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय की ज्या वेळेस आपल्याला हा कागद मोजायचा आहे तर आपण हा कागद कसा मोजणार आहे, धिस डायमेन्शन बाय धिस डायमेन्शन. याचा अर्थ काय आहे की हा कुठला क्रॉस सेक्शन असणार आहे अशा फॉर्म मध्ये दिला, विड्थ इंटू हाईट, विड्थ इंटू लेंथ स्क्वेअर आहे, बरोबर आहे. स्क्वेअर किंवा रेक्टँगल असणार आहे, बरोबर आहे. आता दोन्ही बाजू सारखे म्हणजे तो स्क्वेअर आहे. तो फर्स्ट ऑफ ऑल आरसीसी कॉलम, जे तुम्ही जो बीम बघतात ना आरसीसी कॉलम स्क्वेअर बीम, तो स्क्वेअर बीम दिलेला आहे 40 mm बाय 40 mm. आधी जस्ट आपण फक्त हा क्रॉस सेक्शन जो आहे तो ड्रॉ करून घेऊ, 400 बाय 400 mm. याचा अर्थ ही लेंथ आहे 400 mm आणि हे सुद्धा किती आहे 400 mm. ओके, दिस इज कॉन्क्रीट सेक्शन किंवा आरसीसी कॉलम. आरसीसी कॉलम, ओके, हे आरसीसी कॉलम 400 mm बाय 400 mm इज रेनफोर्स्ड. रेनफोर्समेंट ही जी प्रोसेस आहे रेनफोर्समेंट, या प्रोसेस बघा ज्या वेळेस आपण, तुम्ही जर बघितलं असेल बीम ओतताना काय करतात की सेंटरिंग मध्ये गजांची बांधणी करतात, बरोबर आहे. गज ते बरोबर असते स्टीलचे रॉड, ते एकमेकांना बांधतात, स्ट्रक्चर तयार करतात आणि मग त्याच्यामध्ये जे मिक्सचर तयार झालेलं आहे कॉन्क्रीटचं ते त्याच्यामध्ये ओततात आणि जे एकत्रीकरण होतं दॅट इज कॉल्ड एज रेनफोर्समेंट. ओके, सो रेनफोर्स्ड विथ 4 bars ऑफ 20 mm डायमीटर. आता इथं 4 स्टील बार्स, ओके, विथ 4 स्टील बार्स ऑफ 20 mm डायमीटर. आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, फक्त 4 स्टील बार्स म्हणलेलं आहे. कुठं आहेत काय आहेत काही दिलेलं नाहीये. ओके, सो नो प्रॉब्लेम. जरी दिलेलं नसलं तरी आपण काय करणार आहे, अज्युम करणार आहे की एक एक प्रत्येक कुठं असेल, एका कॉर्नरला असेल. सो दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड and this is fourth. Okay, 4 steel bars of 20 mm diameter. Diameter 20 mm into 4. याचा अर्थ काय होतो माहिती आहे ना सगळ्यांना? याचा अर्थ काय होतो, डायमीटर 20 mm चे 4 बार आहेत. ओके, समजलंय तुम्हाला इथपर्यंत? स्ट्रक्चर समजलंय काय? आरसीसी कॉलम असंच असतं, त्याच्यामध्ये 4 गज असतात आणि बाकीचं काय असतं, कॉन्क्रीट असतं, बरोबर आहे. इथपर्यंत आलं लक्षात? डिटरमाइन द स्ट्रेसेस इंड्युस्ड इन स्टील अँड कॉन्क्रीट. सो स्टील अँड कॉन्क्रीट याच्यामध्ये स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करायचे आहे. इफ इट इज सब्जेक्टेड टू ऍक्सियल लोड ऑफ 500 kilonewton अँड मॉड्युलर रेशो इज 13. याचा अर्थ काय की हा जो कॉलम आहे अशा प्रकारे, किंवा हा जो बघा हे काय इथं सरफेस वरती जमिनीवरती हा कॉलम अशा पद्धतीने प्लेस केलेला आहे आणि याच्यावरती किती लोड ऍक्ट होतोय, 500 kilonewton. हे समजण्यासाठी ड्रॉ केलंय मी. ही डायग्राम ड्रॉ करायची काय आवश्यकता नाहीये, एवढी डायग्राम तुम्हाला आली पाहिजे. समजलंय? 500 kilonewton ऍक्ट होतोय, तर याच्या स्टील आणि कॉन्क्रीट वरती किती किती स्ट्रेसेस ऍक्ट होतील ते काढायचंय. मॉड्युलर रेशो दिलेला आहे 13. ठीक आहे, ओके. हा, आता फक्त याच्यात चेंजेस काय मी तुम्हाला ते सांगतो. चेंजेस जो आहे हा फक्त A1 आणि A2 काढण्यासाठी आपल्याला चेंजेस येईल. A1 आणि A2 जर आपण कॅल्क्युलेट केला की पुढचा प्रॉब्लेम जो आहे हा एकदम काय सिमिलर आहे मागच्या याच्यासारखा. ओके, A1 आणि A2 मध्ये फक्त तुमची टेस्ट आहे, A1 आणि A2 कसा काढणार. फर्स्ट ऑफ ऑल
A1 म्हणजे काय येईल, 1 आपण कशाला देणार आहे, 1 सफिक्स बाय डिफॉल्ट कशाला असणार आहे, स्टीलला. आणि सेकंड सफिक्स कशाला असणार आहे, कॉन्क्रीटला. लक्षात येतंय. So first suffix is given to steel and second suffix is given to concrete. आता याच्यामध्ये आपल्याला जर एरिया ऑफ, नीट लक्षात घ्या, आपल्याला काय काय करावं लागणार आहे, एरिया ऑफ स्टील जर काढायचा आहे तर तो एकदम सोपा आहे. कसा काढणार सांगा मला. A1 म्हणजे काय, A1 म्हणजे काय, एरिया ऑफ स्टील. आता स्टील काय आहे, एक सॉलिड रॉड आहे. काय तो सॉलिड रॉड आहे. सॉलिड रॉडचा जो एरिया आहे तो कसा काढतो आपण, सॉलिड रॉड, येस, इट इज सॉलिड रॉड हॅव्हिंग 20 mm डायमीटर. ओके, सो पाय डी स्क्वेअर अपॉन 4. ओके, पण एकच रॉड असता तर आपला हा फॉर्म्युला असता. आता किती रॉड आहे तिथं, किती रॉड आहेत, 4 रॉड आहे. सो काय करावं लागेल, इंटू 4. आलं लक्षात. 4 का दिला मी, बिकॉज देर आर 5 rods, sorry 4 rods. So 4 into multiplied by 4 as number of rods are 4. So into 4. 4 आणि 4 काय झाले, कॅन्सल झाले. सो पाय इंटू डी स्क्वेअर विच इज इक्वल टू पाय इंटू 20 स्क्वेअर. किती येतो बघा, 1256.63 mm स्क्वेअर. A1 झाला. समजलाय, A1 समजला. आता A2. तर आता A2 म्हणजे काय, A2 म्हणजे काय, व्हॉट इज A2? A2 इज एरिया ऑफ कॉन्क्रीट. एरिया ऑफ कॉन्क्रीट आपण कसा काढणार आहे हे जर तुम्हाला याच्यावरून समजलं तर आता तुम्हाला काही अडचण येणार नाही. याच्यामध्ये ही एवढी जागा जी आहे ही कोणी घेतलेली आहे, या स्क्वेअर मधली एवढी 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 आणि एवढी ही जागा कोणी घेतलेली आहे, स्टील रॉडनी घेतलेली आहे. मग या स्क्वेअर मधली स्टील रॉडनी घेतलेली जागा सोडून जी जागा आहे, त्यांनी ऑक्युपाइड केलेला एरिया सोडून जेवढा एरिया आहे दॅट इज नथिंग बट एरिया ऑफ कॉन्क्रीट. लक्षात आलं. व्हॉट इज एरिया ऑफ कॉन्क्रीट? एरिया ऑफ कॉन्क्रीट इज नथिंग बट total area of this RCC column minus area occupied by these 4 steel rods. And area occupied by 4 steel rods are nothing but A1 that we have already calculated. Now we just need to calculate total area of RCC column. Okay, लक्षात आलं तुम्हाला. So what is A2? A2 is nothing but area of concrete, and area of concrete is equal to total area of RCC column, that is square. ठीक है, minus area of 4 steel rods, that is A1. Okay, now total area of RCC column किती येईल तो, total area of RCC column square कितीचा आहे, 400 by 400. So it is 400 by 400. This is total area of RCC column minus A1.
A1 किती आलेला आहे 1256.63 करा कॅल्क्युलेट A2 एरिया ऑफ कॉन्क्रीट इज इक्वल टू A2 इज इक्वल टू येस बरोबर आहे 158.74 into 10 raised to 3 mm square. So this is area 1 and this is area A1 and A2. ओके इथपर्यंत जो आहे हा प्रॉब्लेम फक्त वेगळा होता. याच्या पुढं जो काही प्रॉब्लेम आपण रेग्युलर सॉल्व्ह केलेला आहे त्याच पद्धतीने तो सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे काय करायचंय पहिले काय करायचंय सिग्मा 1 कॅल्क्युलेट काय करायचंय बघा आपल्याला डिटरमाइन द स्ट्रेसेस इंड्युस्ड इन इच स्टील अँड कॉन्क्रीट म्हणजे सिग्मा 1 आणि सिग्मा 2 कॅल्क्युलेट करायचे. So to calculate sigma 1 and sigma 2, we have to use two equations. So the first equation is sigma 1 upon sigma 2 is equal to capital E1 upon capital E2. आता याच्यामध्ये आपल्याला E1 आणि E2 दिलेला नाहीये पण काय दिलेलं आहे काय दिलेलं आहे मॉड्युलर रेशो. What is modular ratio? We have seen definition of modular ratio. Modular ratio is the ratio of modulus of elasticity of two different material. बरोबर आहे that is E1 upon E2. आलं का लक्षामध्ये so here E1 upon E2 is directly given. बाकी प्रॉब्लेम मध्ये काय होतं E1 वेगळा दिलेला होता E2 वेगळा दिलेला होता आणि त्याला डिवाइड करून आपण जो काही येईल तो लिहायचो पण इथं त्याची गरज आहे का आपल्याला नाहीये कारण का दिलंय डायरेक्टली रेशो दिलेला आहे. सो वी विल राईट सिग्मा 1 अपॉन सिग्मा 2 इज इक्वल टू 13. का बरं 13 दिलंय बिकॉज मॉड्युलर रेशो इथं आपण कारण लिहिणार आहे मॉड्युलर रेशो E1 upon E2 is equal to 13 given. Okay आलंय लक्षामध्ये hence sigma 1 is equal to 13 into sigma 2. This is equation number 1. इथपर्यंत आलं लक्षामध्ये first sigma 1 is equal to 13 into sigma 2. Now next equation P is equal to sigma 1 A1 plus sigma 2 A2. P ची व्हॅल्यू किती दिली आहे P किती आहे 500. P is equal to 500 kilonewton. That is equal to 500 into 10 raised to 3 Newton. Okay, so put the value of P here 500 into 10 raised to 3 which is equal to मोठं ब्रॅकेट का टाकलं सिग्मा 1 ची व्हॅल्यू किती टाकणार आपण सिग्मा 1 ची व्हॅल्यू किती टाकणार आपण 13 into sigma 2 सेम 13 into sigma 2 into A1 ची व्हॅल्यू A1 1256.63 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सिग्मा 2 into A2 किती आलाय 158.74 into 10 raised to 3 158.74 into 10 raised to 3 सांगा मला कॅल्क्युलेशन 500 into 10 raised to 3 equal to so 13 multiplied by 1256.63 किती येतं 16,336.36
सिग्मा 2 बरोबर, आणि प्लस 158.74 इंटू 10⁻³ इंटू सिग्मा 2. तर आता सिग्मा 2 कॉमन निघणार आहे आणि 1636.19 प्लस 158.74 इंटू 10⁻³ याची बेरीज करा. स्टेप बाय स्टेप सॉल्व करत जायचंय, घाई करायची नाही अजिबात. सिग्मा 2 इन ब्रॅकेट याची बेरीज किती येते बघा. ओके, 175.07 इंटू 10⁻³. ठीक आहे. तर आता सिग्मा 2 इक्वल टू 500 इंटू 10⁻³ अपॉन 175.07 इंटू 10⁻³ 10⁻³ गेले. सिग्मा 2 इज इक्वल टू सिग्मा 2 is equal to 2.85 न्यूटन पर mm². and sigma 1 is equal to आपल्याला माहिती किती दिलाय 13 इंटू सिग्मा 2. सो सिग्मा 1 13 इंटू 2.85 सिग्मा 1 is equal to ठीक है. दिस इज फाइनल आंसर 37.12 न्यूटन पर mm² किंवा 37.04 ते पण बरोबर आहे. आणि सिग्मा 2 इज 2.85. आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचं होतं ते आपण कॅल्क्युलेट करून झालेलं आहे. फाइंड डिटरमाइन द स्ट्रेसेस इंड्यूस्ड स्टील अँड कॉन्क्रीट दॅट इज सिग्मा 1 अँड सिग्मा 2 वी हॅव कॅल्क्युलेटेड. समजलंय काय डिफरन्स होता याच्यामध्ये? फक्त जो काही एरिया होता याच्यामध्ये, आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये जो एरिया बघितला हा काय होता? हॉलो सर्क्युलर होता, सर्क्युलर एरिया होता. आणि याच्यामध्ये एक सर्क्युलर एरिया एका स्क्वेअर एरियामध्ये काय केलेला होता? रेनफोर्स केलेला होता. फक्त A1 आणि A2 ची स्टाईल बदललेली कॅल्क्युलेशनची. बाकी जे आहेत दोन इक्वेशन, आपलं हे जे आहे हे फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन, हे जे आहे हे काय राहिलेलं आहे? कॉमन राहिलेलं आहे. हे कधी आहे? ज्या वेळेस आपल्याला स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करायचे आहे दोन्ही मटेरियलच्या त्यावेळेस. आलं लक्षामध्ये?